नमस्कार मंडळी, मी सॅम सॅम सफरनाव ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा नव्या एपिसोडमध्ये स्वागत करतो. कसंच मंडळी बरे आहात ना? आपल्या बऱ्याच दिवसाने ब्लॉग येतोय कारण की काही कारणास्तव बिझी असल्यामुळे कंटिन्यू ब्लॉग येत नव्हते. तर आज आपण जाणार आहोत चारकोपमध्ये सेक्टर नंबर 9 या ठिकाणी प्लॉट नंबर 910. एक स्वयंप्रेरणा महिला या महिला संस्थेच्या द्वारे एक एक्झिबिशन भरवण्यात आलेलं आहे. हे एक्झिबिशन आहे संध्याकाळी 4 ते 10 आणि डेट आहे 27-28 डिसेंबर. तर आपण तिकडे जाणार आहोत. त्याचबरोबर काही खाण्याचे खाद्यपदार्थ आहेत ते कशा पद्धतीने ठेवलेले आहेत आणि त्या खाद्यपदार्थांचा आपण आस्वाद घेणार आहोत. त्याचबरोबर तिकडे काही वस्तू ठेवलेल्या आहेत, त्या आपण वस्तू घरगुती घेणार आहोत, त्यांचे प्राईस करणार आहोत. तर चला तर मंडळी, आपण या ब्लॉगच्या माध्यमातून आपण या एक्झिबिशनमध्ये सहभागी होऊया. तो त्या अगोदर मंडळी, तुम्ही जर आपलं चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने करून ठेवा. त्याचबरोबर इंस्टाग्राम पेजला फॉलो करा, सॅम सफरनामा ब्लॉग. सो चला तर मंडळी, आपण आता एक्झिबिशन कशा पद्धतीने भरलं हे पाहूया. आपण पाहू शकतो आज सॅटरडे आहे, तर बरेचशा लोकांची इथे आपल्याला गर्दी पाहायला मिळते. हळूहळू आपण जसं जसं पुढे जाऊ तसं तसं आपल्याला वेगवेगळे स्टॉल पाहायला मिळतील. काही घरगुती स्टॉल्स आहेत, इकडे पाहू शकता. हम किचन वेस्ट में से हम लोग खाद बनाने का हम लोग सिखाते हैं। इससे 95% कचरा डंपिंग ग्राउंड में नहीं जाता है और अपना जो घर का खत है वो अपने घर में प्लांट में मिलता है। अपने को अच्छा ऑक्सीजन मिलता है, फूल पौधे अच्छे से मिलता है, उसका अच्छा रिव्यू है, बड़ा बड़ा गुलाब मिलते हैं, अच्छे अच्छे फूल मिलते हैं। और 3 महीने हम लोग व्हाट्सएप पे सिखाते हैं। अपना आइडिया हम लोग अब दूसरे को शेयर करते हैं, डेवलपमेंट करते हैं। थैंक यू। सो चला तर मंडळी, आपण पुढे आता वेगवेगळे स्टॉल पाहू शकता. इकडे बघा, इकडे आपल्याला मुखवास वेगवेगळ्या प्रकारचे पाहायला मिळतात. त्याचबरोबर हे बघा इकडे, आणि इकडे बरेचसे लोक घेण्यासाठी आलेले आहेत, खरेदी करण्यासाठी. यश एंटरप्राइजेस म्हणून हे स्टॉल आहे. त्या स्टॉलवरती काय काय मिळतं आपण. माझं नाव रुपाली बोरले आहे. माझ्या स्टॉलचं नाव आहे यश एंटरप्राइजेस. माझ्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे मुखवास पण आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारची पान आहेत. पानाचं वैशिष्ट्य म्हणजे इकडे आपल्याला सुपारी विदाऊट सुपारीवालं पान आहे, म्हणजे तुम्ही लहान मुलांना पण देऊ शकता आणि वर्षभर राहणारी पानं आहेत. आपल्याकडे गोळ्यांचे प्रकार आहेत. ॲसिडिटी वगैरे होते, आंबट डेकर वगैरे होतं, त्यासाठी खूप चांगलं आहे. कोकम गोळी आहे, हिंग गोळी आहे, अनारदाना आहे आणि चटपटी आवळा आहे. हे सगळं होममेड आहे. थंडीतून खाण्यासाठी आलेपाक पण आहे. नॉर्मली आपण आलेपाक वगैरे बाहेरचं वगैरे खातो, हे जर वेस्टेज जातं, पण हे वेस्टेज जाणार नाही. तुम्ही चहात टाकून पण घेऊ शकता. चहामध्ये नॉर्मली आपण आलं वगैरे टाकतो, तुम्ही साखरेचं प्रमाण कमी टाकायचं आणि चहामध्ये घ्यायचं. हे थँक्यू. सो मंडळी, आपण आता एक वेगळ्या स्टॉलवरती आलेलो आहोत. इकडे पाहिल्यानंतर आपल्याला पाहू शकतो विठू माऊली, त्याचबरोबर ब्रह्मांड नायक, अन्नपूर्णा, असे वेगवेगळ्या प्रकारचे काहीतरी युनिक वस्तू आपल्याला पाहायला मिळतात. ताई, काय सांगाल, या कोणत्या वस्तू आहेत आणि कोणत्या कामासाठी आपण यूज करू शकतो? नमस्कार, माझं नाव अमृता घरत आहे. माझ्या ब्रँडचं नाव सरस्वती आर्ट आहे. माझ्याकडे सर्व हँडमेड वस्तू आहेत ज्या मी स्वतः बनवते. तर पहिल्या त्या माझ्याकडे आहेत त्या सगळे फ्रीज मॅग्नेट्स आहेत, हँडमेड आहेत. हे आहे मराठी महिन्याचं आहे, वदनी कवळ घेता, जे आपण जेवायच्या अगोदर बोलतो तो श्लोक आहे. नथीचं मॅग्नेट, कोणाला लेडीजला गिफ्ट द्यायचं असेल तर त्याच्यासाठी. त्याचबरोबर असे छोटे छोट्या मुलांसाठी असं म्हणजे लहान छोटे छोटे मॅग्नेट्स आहेत, ते 50 पासून स्टार्ट आहे. आणि तर मग आता मकर संक्रांतीसाठी वाण द्यायचा प्रश्न असतो, तो छोटंसं एक काहीतरी असं वाण, नथीचे ब्रोच आहेत, साडी ब्रोच. त्याचबरोबर हँड पेंटेड ज्वेलरी वर फॅब्रिक ज्वेलरी सुद्धा आहे. ही महालक्ष्मी, कोल्हापूरची महालक्ष्मी खणाच्या फॅब्रिकवर केलेली आहे. त्याचबरोबर हे असे छोटे छोटे कोट्स असलेले
आणि त्याचबरोबर ह्या माझ्या हॉट सेलिंग टोट बॅग्स दाखवते मी तुम्हाला एक अशी सॅम्पलला. ते हँडवर्क केलेलं आहे पूर्ण. माझं इन्स्टा हँडल आहे सरस्वती आर्ट 89 इंस्टाग्रामवरती आणि माझा नंबर आहे 7715825173. आपण इकडे पाहू शकता अनेक ग्राहकांची लगबग सुरू आहे. वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल्सवरती ग्राहक आनंदाने पाहतात, त्याचबरोबर घेत आहेत. So आपण या दादांसोबतही बोलणार आहोत, त्यांच्या इकडे कोणते प्रोडक्ट्स आहेत, काय आहेत ते. चला मंडळी, आपण साज बाय सखी या स्टॉलवरती काय वेगळे पण आहे ताईंकडून जाणून घेऊया. काय नाव ताई तुमचं आणि स्टॉल बद्दल थोडक्यात माहिती सांगा. आमच्या ब्रँडचं नाव आहे साज बाय सखी. तर आमच्या ब्रँडच्या ह्याच्यामध्ये सगळं हँडमेड ज्वेलरी मिळते, जी तुम्ही कस्टमाइज पण करून घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार. तर आता जे ट्रेंडिंगमध्ये जे चाललेलं आहेत इनविजिबल मंगळसूत्र किंवा नेकलेस, हे सगळं त्याच्यामध्ये अवेलेबल आहे आणि हे तुम्ही संक्रांतीला वाण म्हणून पण देऊ शकता. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये नेकलेस आहेत, मंगळसूत्र आहेत वेगवेगळ्या डिझाईन्सचे, पिकॉक नेकलेस आहे, त्याच्यानंतर बँगल्समध्ये वेगवेगळ्या डिझाईन्स आहेत आणि एक ट्रेंडिंगवालं अहो असं एक मंगळसूत्रसुद्धा आहे. त्याच्यानंतर खूप जास्त ट्रेंडिंगवालं जे चालतं व्हिक्टोरियन मंगळसूत्र, ते आता आपल्याकडे अवेलेबल आहे आणि नथ आहेत, ब्राईडसाठी सुद्धा नथ अवेलेबल आहेत. त्याच्यानंतर हेअर एक्सेसरीजसुद्धा आहेत आपल्याकडे आणि तुम्हाला जी हवी ती ज्वेलरी तुम्ही कस्टमाइज करून घेऊ शकता. सगळे हे आमचं असं हँडमेड प्रोडक्ट्स आहेत. खूप छान अनुभव आहे. लास्ट टाइम सुद्धा स्वयंप्रेरणामध्ये एक्झिबिशन केलेलं, त्यामध्ये सुद्धा आमचा खूप छान अनुभव होता आणि आता सुद्धा छान अनुभव आहे. नमस्कार, माझं नाव विनायक खापरे आहे आणि माझ्या ब्रँडचं नाव आहे रोस्ट स्वीट स्नॅक्स. आमच्याकडे रोस्टेड स्नॅक्स आहेत सगळे, ज्वारी, बाजरी, नाचणी पासून. आता तुम्ही इकडून बघितलं तर ज्वारीचे चीज बॉल्स आहेत, बाहेर मिळतात ते सगळे रोस्ट ऑइली असतात, हे रोस्टेड केलेले आहेत आम्ही. हा ज्वारीचा एक मेक्सिकन फ्लेवर आहे आणि रॉस्टेडचा नाचणी फ्लेवर आहे आणि नाचणीमध्ये लेमन फ्लेवर आहे आणि नाचणीची भेळ आहे, ज्वारीची भेळ आहे आणि बाजरीची भेळ आहे. हे सगळे रोस्टेड आयटम्स आहेत, ऑइल फ्री आहेत आणि तुम्ही बिंदास इव्हनिंग स्नॅकिंगसाठी पण खाऊ शकता. आमचं तुम्ही व्हॉट्सअपमध्ये ऑर्डर करू शकता, आमची वेबसाईट पण आहे आणि वेबसाईटवरून पण तुम्ही ऑर्डर करू शकता. आमचा नंबर आहे 9833933469. थँक्यू. वेबसाईटचं नाव आहे roastfithealthysnacks.com. सो आपण आता इकडे पाहता पाहता एक मला युनिक स्टॉल दिसला. या स्टॉलवरती आपण आवर्जून भेट देऊया, कारण की आपल्याला इकडे जर पाहिलं तर वेगवेगळ्या वस्तू आपल्याला पाहायला मिळत आहेत. सो आपण त्यांच्या सोबत बोलूयात की नेमके काय वस्तू आहेत आणि काय दर आहे. ताई तुमचं नाव सांगा, स्टॉल बद्दल माहिती सांगा थोडक्यात. नमस्कार, माझं नाव शीतल विनायक आरुलकर आहे. आपल्या ब्रँडचं नाव गृह सजावट आहे. आपल्याकडे पितळेच्या वस्तू आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या. त्याच्यामध्ये आपल्याकडे भातुकली आहे, लहान मुलांसाठी वगैरे किंवा रुखवातीसाठी, गौरी गणपती डेकोरेशनसाठी असे आपण भातुकली ठेवू शकतो. त्यानंतर लॉक्स येतील अँटिकमध्ये आपल्याकडे, वेगवेगळ्या प्रकारचे लॉक्स आहेत. दरवाजाला वगैरे लावण्यासाठी पट्टी येतील त्याच्यामध्ये किंवा मग हत्ती वगैरे, त्याच्यामध्ये अजून वेगवेगळे प्रकार येतील. झाड येतील अशामध्ये, बोधी ट्री किंवा कल्पवृक्ष म्हणतात त्याला. हत्ती आहे, आऊल आहे, त्याच्यामध्ये मूर्त्या येतील वेगवेगळ्या, घंटी आहे त्यामध्ये, हँगिंगवाल्या येतील, हँडबेल येतील, कुयरी आहे पूर्वीच्या पद्धतीच्या, फिरवायचं एक एक पाकळी ओपन होते. हळदी कुंकू, अक्षता, अबीर, गुलाल, अष्टगंध सगळं त्यामध्ये राहील किंवा अशामध्ये येतील अजून. चला आपण आता महिलांच्या एका स्टॉलवरती आलेलो. महिलांच्या म्हणजे इथे महिलांच्या वेगवेगळ्या कपडे मिळत आहेत. सो आपण ताईंसोबत बोलूया. ताई तुमचं नाव सांगा आणि थोडक्यात स्टॉल बद्दल माहिती सांगा. गीता शेवाळे, माझे ब्रँड नेम आहे पहनावा क्रिएशन. माझ्याकडे ट्रेडिशनल, पार्टीवेअर आणि डेली वेअरचे ड्रेसेस आहेत. 350 पासून ते 4,500 पर्यंत माझ्याकडे रेंज आहे. 1000ला 3 पण आहेत, जयपुरी सेट्स आहेत. क्वालिटी पण एकदम चांगली आहे, कपड्याची गॅरंटी आहे. विथ पॅन्ट आहे. 1000ला 3 आहेत हे सेट आणि 350ला 1. कुर्ती आहेत मोडाल सिल्क 500ला. 1000 वाले पण आहेत माझ्याकडे. 3 पीस आहेत 1000ला.
कुणाला जर नवीन बिझनेस सुरू करायचा असेल तर मी रिसेलिंगला पण देते प्रोडक्ट. तुम्हाला जर हवे असेल तर प्लीज मला पर्सनल मेसेज करा. माझा मोबाईल नंबर आहे 9820093192. पैनावा क्रिएशन. थँक्यू. तर मंडळी, आपण आता श्रेयांश फूड लवर या स्टॉलवरती आलेलो आहोत आणि एक म्हणू शकतो आपण एक मेजवानी आपल्याला इथे पाहायला मिळते. सो पाहिल्यानंतर तोंडाला पाणी सुटतंय. बघूया कसा खमंग आणि सुंदर आपल्याला इथे रेसिपी पाहायला मिळते. सो आपण या स्टॉलवरती ताई आहेत त्यांच्यासोबत बोलूयात. कसा एकंदर अनुभव आणि कोणते फूड ठेवले तिकडे. ताई, तुमचं नाव सांगा पहिलं. हाय, माझं नाव स्नेहा सागर जंगम. माझ्या स्टॉलचं नाव आहे श्रेयांश फूड लवर. माझ्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे आयटम्स आहेत, जसं की पोटॅटो ट्विस्टर आहे, मोमोज आहेत. मोमोजमध्ये पण कुरकुरे मोमोज आहे, पनीर टिक्का मोमोज आहे, तंदुरी मोमोज आहे, चीज मोमोज आहेत, व्हेज मोमोज आहेत, फ्रेंच फ्राईज आहे, व्हेज नगेट्स आहेत, चीज कॉर्न नगेट्स आहे, ऑनियन रिंग्स आहेत. असे वेगवेगळ्या प्रकारचे माझ्याकडे आयटम्स आहेत. इवन आम्ही पार्टी ऑर्डर्स देखील घेतो असं. माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे माझा आणि नवऱ्याचा आहे माझा. तर हे माझं कार्ड आहे. त्याच्यावरती माझा इन्स्टाचा पेज देखील आहे आणि मागे स्कॅनर आहे, तर तुम्हाला इझिली माझ्या इन्स्टाच्या पेजवरती तुम्ही स्कॅन करू शकतात. आणि त्याचबरोबर एकदा आपल्या माणसाकडून आपल्या हाताची चव एकदा नक्की पहा, कारण की इकडे आपण जर पाहिलं तर आपल्या बरोबर सिनियर आहेत आणि यंगस्टारही आहेत. सो एकंदर येस येस हजबंड. अच्छा, या दोघांनी स्टार्ट केलाय या बिझनेस. सो ऑल द बेस्ट आणि तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू थँक्यू. काय करण्याचं यूट्यूबर दादा आता आपल्याला भेटलाय, तो त्याचं ओपिनियन लिहितोय श्रेयांश फूड लवरचं. टेस्ट खूप चांगली आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आतमध्ये जे स्टफिंग केलं आहे खूप चांगलं आहे. तर नक्कीच तुम्ही या ठिकाणी भेट द्या. उद्याचा शेवटचा दिवस आहे, तर लवकरात लवकर भेट द्या, जास्त वेळ काढू नका. या स्टॉलचे बघा, या स्टॉलचे इथे रिव्ह्यू दिलेत. काय दादा, काय लिहिलंयस नेमकं? इकडची टेस्ट खूप सुंदर आहे. टेस्ट इज सो डिलिशियस. आणि आपला जो यूट्यूब ID आहे तो टाकला आहे. ओके थँक्यू. दादाचं यूट्यूब चॅनल आहे. सो आत्ताच मला भेटा. दादा, यूट्यूब चॅनलचं नाव काय तुझं? आपल्या चॅनलचं नाव आहे तेजस्विनी अँड रोहन ब्लॉग. ओके, काय कॉन्टेंट असतात त्याच्यावरती? आपल्याकडे कॉन्टेंट म्हणजे कसं, आपण ट्रॅव्हल्स फूडबद्दल, परत आपण एक्झिबिशन्स वगैरे कव्हर करतो. आपण आता अलिबागकर या स्टॉलवरती आलेलो आहोत आणि इकडे काय ताई या डब्यामध्ये? बिर्याणी आहे, चिकन बिर्याणी आहे, ओके, चिकन बिर्याणी आहे आणि सुका चिकन आहे, सुकं चिकन. वाव, कमाल. आणि इकडे जवळा. वा वा वा, लाजवाब. प्रत्येक माणसाचा आवडीचा आणि टेस्ट. मी कोकणातला असल्यामुळे हा मला खूप आवडतो. पण आज शनिवार आहे आणि इकडे भाकरी, व्हेज बिर्याणी पण. व्हेज बिर्याणी. सो या आपण स्टॉलवरती आलेलो आहोत आणि प्रदीपने इकडे स्टॉलवरती या जेवणाचा आस्वाद घेतलाय. तर मंडळी, आपण आता अशा स्टॉलवरती आलेलो आहोत, तिकडे आपल्याला एक उत्तम असा सुंदर मित्र भेटलाय आणि तो आपली स्वतःची कला जपत आहे. ओमकार आर्ट्स, करेक्ट? ओमकार आर्ट्स आहे. सो सुंदर अशी स्वामींची त्याने स्केच बनवलेली आहे, लाईव्ह स्केच केलेले आहे. सो आता आपण पाहूया ओमकार कशा पद्धतीने त्याची कला जोपासतोय. काय ना ओमकार? नाव ओमकार दत्ताराम गावकर आहे. मी जवळपास गेल्या 5 वर्षापासून आमची जी अपंग मुलं आहेत, मी एका संस्थेमध्ये काम करतो. विप्ला फाउंडेशन तिचं नाव आहे. त्या संस्थेमध्ये अपंग मुलं आहेत, ज्यांना बोलता येत नाही, ऐकू येत नाही, अशा मुलांसोबत मी काम करतो. त्या मुलांना आम्ही शाळा कॉलेजेस झाल्यानंतर रोजगार लवकर प्राप्त होत नाही, तर अशा मुलांसोबत आम्ही काम करतो. त्या मुलांना आम्ही गणपतीचं काम शिकवतो. त्या व्यतिरिक्त गणपती रंगकाम, गणपती कसा बनवायचा, त्यानंतर कागदी लगद्यापासून इतर वस्तू आम्ही काही बनवतो, ज्यात आपण तुम्ही इथे बघू शकता. याच्यामध्ये हे की होल्डर्स आहेत, एम्ब्रॉयडरी वर्क आहेत, रेझिन आर्ट आहे. त्यात आपण एक आणखीन रुमाल जे एम्ब्रॉयडरी वर्क केलं जातं, हे देखील आपण त्यांना शिकवतो. आणि ते आपण इथे अशा त्याच्याच कृपेमुळे, देवाच्या कृपेमुळे आमच्या मार्फत अशा मुलांना देखील आम्ही मदत करू शकतो. हेच आमचं भाग्य आहे. हो, हे स्वामींचं चित्र आता आम्ही लाईव्ह पेंटिंग आता करतोच आहे. हे तुम्हाला उद्यापर्यंत पूर्ण कंप्लीट पाहता येईल.
हे आज आम्ही गेल्या 4 दिवसापासून कंटिन्यू वर्क चालू आहे माझं. तर मंडळी, आजचा एपिसोड आपण इकडेच थांबवूया आणि या एक्झिबिशन मध्ये नक्की आपण सर्वांनी भेट द्या. बाय बाय.